जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। पौलाचे थेसलोनिकास पहिले पत्र याचा पहिला अध्याय याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। नमस्कार व उपकार स्तुती देवपित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिकाची मंडळी हिचा पौल, सिल्वान व तिमोथेय यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो। आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकार स्तुती करतो। आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करीतो। देवाच्या प्रीतीत बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहे, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली। तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे। तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला। अशाने मासेदुनिया व अखया यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला। वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो। सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। आजच्या या मन्नामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतंय की वचन 2 सांगतं की आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकार स्तुती करतो। आम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वांची आठवण करीत राहायचं आहे। या ठिकाणी देवाचे सेवक सर्वांविषयी देवाची उपकार स्तुतीत करत आहे। आपल्या देवपित्याच्या समोर तुमचे विश्वासाने केलेले काम, आपल्या प्रत्येकाचे विश्वासाने केलेले काम ह्या ठिकाणी दिसणार आहे। प्रीतीने केलेले श्रम, प्रीतीने प्रेमाने केलेले श्रम ह्या ठिकाणी दिसणार आहे व आपला प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करीतो। आणि खरोखर देवाच्या प्रीतीत बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यात आलेली आहे। सुवार्ता ही केवळ शब्दाने नव्हे तर आम्हाला सामर्थ्याने व पवित्र आत्म्याने भरून पूर्ण निर्धाराने सर्वांना कळवायचे आहे। तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलोय तुम्हास ठाऊक आहे। आमचं वागणं हे इतरांशी कसं आहे हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण आम्ही देवाचे सेवक आहोत, दासदासी आहोत। आम्ही संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे प्रभूचे अनुकरण करणारे झाला। अशाने मासेदुनिया व अखयातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला। वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो। या छोट्याशा वचनाद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वादित करो।